तर आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकाल हजरत सईद शाह बाबा दर्गा आहे. इथून ह्या व्हिडिओच्या स्टोरीला सुरुवात होते. ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी यांचा उरूस होता आणि मंत्रालयातले एक क्लर्क आहेत हरिश्चंद्र श्रीवर्धनकर नावाचे. तर ते यांचे खूप मोठे भक्त. तर ते इथे उरूस निमित्ताने यांच्या दर्शनाला आले होते. तर आता मी ज्या रस्त्याने जातो ना त्याच रस्त्याने हरिश्चंद्र श्रीवर्धनकर आहेत ना चालत चालत जातो ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तेवढ्यात त्यांना कळलं की तिथे काहीतरी घडलं आहे. म्हणजे एकंदरीत थोडी थोडी लिंक लागत होती. तर ते म्हटलं की उगाच प्रॉब्लेम नको म्हणून ते कामाच्या गेटच्या आतमध्ये घुसले. आता माझ्या मागे तुम्ही कामाचा गेट पाहू शकता. ह्याच गेटनी हरिश्चंद्र श्रीवर्धनकर आतमध्ये गेले जेणेकरून जो CST ला हल्ला होत होता ना त्यापासून वाचण्यासाठी. पुढे जाऊन कोलॅप्सिबल गेट जवळ त्यांनी पाहिलं ना तर तिथे बबन उघाडे साहेब पडलेले होते आणि त्यांना वाटलं की काहीतरी गडबड आहे म्हणून ते बिल्डिंगच्या आतमध्ये शिरतात. ते 5व्या मजल्यापर्यंत गेले. 5व्या मजल्यापर्यंत कोणीही व्यक्ती नव्हते. सर्व मजले खाली होते. त्यांना वाटलं काहीतरी नक्की गडबड आहे. पण 5व्या मजल्यावर जसे गेले तसं नशीब कदाचित त्यांच्या बरोबर नव्हतं. थेट समोर दहशतवादी बहुतेक कसाब होता. कारण हाईटचं ज्या प्रकारे डिस्क्रिप्शन दिसतं ना त्यावरून तरी कसाबच वाटतो. तर कसाबने थेट त्यांच्या मानेला सुरा लावला. त्यांनी ठरवलं असं पण मरायचंय तसं पण मरायचंय तर आपण प्रतिरोध करून मरू कसाबला. त्याप्रमाणे त्यांनी झटापट करायला सुरुवात केली आणि त्या झटापटीमध्ये कसाबनी त्यांना अजून 1-2 वेळेला सुरी मारली आणि खाली पडले ते त्याबरोबर त्याने गोळी मारली आणि ते तिथे मेले अशा प्रकारे वाटलं कसाबला. पण पुढे जाऊन कळलं की ते बेशुद्ध पडले होते. परत आपल्याला कामाच्या बॅक साईडच्या गेट जवळ जायचंय जिथे पुढची चकमक झाली होती. कोणामध्ये ते कदाचित तुम्ही गेस केलं असेल. कामटे सर, साळसकर सर, करकरे सर आणि आपले शूरवीर. आणि असं पण म्हटलं जातं की अशोक कामटे सरांच्या रायफलमधनं जी गोळी लागली होती ती इस्माईलच्या बोटाला चाटून गेली होती आणि तो जखमी झाला होता तिकडे. तर स्टोरी टू बी कंटिन्यूड. आणि हर हर महादेव.